लोकसभेचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसलेंनी कराडमध्ये मिसळपावचा आस्वाद घेतलाय। उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रचार सभा होणार आहे आणि याच सभेच्या नियोजनासाठी उदयनराजे कराडमध्ये होते। यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसोबत मिसळपावचा आस्वाद घेतलाय। भाजप उमेदवार हिना गावित यांनी शिवसेना शिंदे पक्षाचे चंद्रकांत रघुवंशी यांची भेट घेतल्यानंतरही रघुवंशी नाराज आहेत। त्यामुळे गावितांच्या प्रचारापासून शिंदे पक्ष दूर आहे। रघुवंशी यांची मदत महायुतीला मिळाली नाही तर त्याचा मोठा फायदा काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांना मिळणार आहे। त्यामुळे भाजप आणि शिंदे गटातील वाद कधी मिटणार असा प्रश्न आता उपस्थित होतोय। हा वाद मिटवण्यासाठी आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करावी असं रघुवंशींचं म्हणणं आहे। यवतमाळमध्ये महायुतीने मतदानापासून वंचित ठेवल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांनी केलाय। मतदारांच्या बोटाला बोगस शाई लावून त्यांना पैसे दिले आणि मतदानापासून वंचित ठेवल्याचा आरोप। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। ठाकरे गटाच्या नेत्यांनी केलाय। भाजप नेत्यांच्या दबावात यातील आरोपींवर थातूरमातूर कारवाई केल्याचा दावाही करण्यात आलाय। त्यामुळे दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जाते। बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवारांनी क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी केली आहे। जांभूळवाडीमध्ये प्रचारादरम्यान त्यांनी महिला क्रिकेट टूर्नामेंटमध्ये सहभाग घेतला आणि महत्त्वाचं म्हणजे यावेळी त्यांनी वुमन ऑफ द मॅचचा किताबही पटकावला। बातमी साताऱ्यातून। साताऱ्याचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्या कराडच्या सैदापूरमध्ये सभा होणार आहे। या सभेची जय्यत तयारी सुरू असून महायुती जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे। हजारो पोलीस तैनात करण्यात आले आहेत तर सभास्थळाची पाहणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उदयनराजे भोसले आणि डॉक्टर अतुल भोसले यांनी केली। रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का बसलाय। माणगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमेश मोरे यांनी शेकापला रामराम ठोकलाय। ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती आमदार भरत गोगावलेंनी पत्रकार परिषदेत दिली। तर लोकसभा निवडणुकीमध्ये शेकापसह ठाकरे गट आणि इंडिया आघाडीला देखील हा मोठा धक्का मानला जातोय।